हर्षदच्या बॅट मधून पहिला षटकार. क्या आया पहिली बॉल में क्या आया? समोरून जरा बाजूला, समोरून प्लीज, समोरून बाजूला इकडे. पहिली बॉल पे क्या आया? पहिल्या समोर बाजूला ना बाबा. बाबा दाब दाब. सुशांत 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 हा पहिल्या बॉलवर षटकार. ओके पहिला 6. बाबू यार इथं थांब ना. पहिली बॉल पे क्या आया? पहिल्या बॉलवर षटकार 6. दुसरा बॉल. हे नको नको जरा थांब. तू थांब बाबा. तू नको कन्फ्यूज करू नको मला. मौसम ठंडा हो गया ना. हर्षदनी मारलाय. षटकातील दुसरा बॉल. हा या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी टॉस केला जातोय. रिद्धिताई भास्कर खुरसुंगे माजी नगरसेविका शिवसेना यांच्या शुभ हाताने. सेमीफायनल 2 कोण होते टॉस का बॉस? आणि खामगाव संघ होतोय टॉस का बॉस. वा तिसरा बॉल यावेळेस पडल्यानंतर आपण पाहू शकता आणखी एक डॉट बॉल. 3 चेंडू बाकी. इथून आपण पाहू शकता 3 चेंडू बाकी. पाहायला मिळतात आपल्याला 6 धावा. चौथा बॉल. चौथा बॉल याही वेळेला आपण पाहू शकता. आणि विकेट. चौथा चेंडू देखील डॉट पाहायला मिळालाय. 4 चेंडू मध्ये 6 धावा. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी बॉलरचा पाहायला मिळतोय. रनआउट. सुशांत जबरदस्त या ठिकाणी कमबॅक. 2 चेंडू बाकी. आउट कोण हुआ? प्रवीण हा फलंदाज बाद. एक बॅट्समन दिव्यांशू. मुकेश अंबानी. बॉलर कोण आहे? जिंकला तर बॉलर कोण आहे पुढचा? षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. आहा या वेळेला आपण पाहू शकता ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. इस बार दिशा से फटके और अंपायर जी ने दिए फटके. हा प्रकार पाहायला मिळाला. क्रिकेटच्या मैदानावर आपण पाहिलं ना, पंचांचा आणि बॉलरचा कधीच पडत नाहीये. तब्बल 36चा आकडा मानला जातो उलटा सुलटा. जसं एका घरामध्ये सासू सुनेचं पडत नाही, तसं क्रिकेटच्या मैदानावर पंचांचा आणि बॉलरचा पडत नाहीये. वाहा या दरम्यान आपण पाहू शकता वाईड बॉल. आणखी एक या वेळेला मात्र वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 8 धावा बनल्या जात आहेत. 4 चेंडू षटकातील 8 धावा. 2 चेंडू बाकी. कमबॅक काय जबरदस्त केलंय, पण 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा षटकातील 5वा बॉल. 5वा बॉल या वेळेला मात्र फाईन लेगला खेळलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. अतिशय वेगाने धाव या ठिकाणी. आणि इथं विकेटचं पतन पाहायला मिळेल आपल्याला. आणखी एक धक्का. 9 धावा धावफलकावर. थोड़ा जल्दी करने के लिए बोलो, भाग के जाने के लिए. खामगाव संघ आपला निर्णय कळवा. खामगाव भाग के जाने के लिए उसको आने. आता प्रफुल्ल 3 बॉल का होएगा थोड़ी देर में. प्रफुल्ल नवीन बॅटर प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा 1 चेंडू बाकी. 9 धावा स्कोअर कार्डवर शेवटचा बॉल असेल. आणि हा शेवटचा बॉल जरूर आपण पाहूया. पहिल्या बॉलवर षटकार मारलेला असताना आउट कोण हुआ? जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला. आणि या षटकातील हा निर्णय कसा बॉल पाहायला मिळेल. खामगाव संघ आपण टॉस जिंकून तुमचा निर्णय कळवा जरा. बॅटिंग की बॉलिंग आहे, काय आहे कळवा जरा. खामगाव संघ बॉलिंग घेतली. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. याच दरम्यान आपण ओहो शर्यत लागले आणि इथं विकेट. टोटल धाव संख्या 9. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. ती म्हणजे फणसवाडी टीमला. चला चंदनवाडी लगेचच्या मैदानामध्ये. चंदनवाडी या बघू लगेच.
6:04 झालेत घड्याळामध्ये. म्हणजे अशी वेगवेगळी गेम्स आहेत आणि त्याच्यानंतर मग 1 किलो धान्य म्हणजे 1 किलो डाळ 1 किलो साखर म्हणजे सगळं जर लेवल पार केली ना मग ते 5ची बसते तेल 1 लिटरची तेल असं म्हणजे आपल्याला एक असं गेम करू शकतो बायकांचे नाही आता बॅटिंग फायनल आहे आपल्यासाठी नाही असं बाहेरचं चला चंदनवाडी लगेचच्या मैदानामध्ये. चंदनवाडी प्लीज सहकार्य करा थोडंसं. सहा बॉलमध्ये 10 धावांची गरज. फलंदाज पाठवा लगेच. फणसवाडी आपले देखील. फणसवाडी टीमला विनंती असेल आपले फलंदाज आपण त्वरित पाठवून द्यायचे आहेत ही आपल्याला या ठिकाणी आम्ही विनंती करतोय. बॅट्समॅन नेम सुशांत आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फणसवाडी टीम कडून 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. बॉलर वाला कोण आहे ते सांगायला. स्ट्राइक पे कौन आता बताना. प्रणित हे बाबा हे चंदनवाडीचा कोण आहे ते प्रणित पाठव कोण सर्व आपण जास्त दिला उलटा नहीं आएगा तो कोई भी नाम डाल दे. बघू तो येतोय की पाव्याचेल बॉलिंग हां काय नाव हे लाव लवकर रे. चला चंदनवाडी प्लीज टीम मीटिंग नको आहे. शतरक्षण लावा. तू आहेस काय सांगायला तू आहेस सांगायला काय चंदनवाडी शतरक्षण लावा लवकर. चंदनवाडी मोठं ते अडकवलंस तू स्ट्राइक पे कौन है. शैलेश चंदनवाडी संघ क्षेत्ररक्षण लावा प्लीज. क्षेत्ररक्षण लावा लवकर. बाबू तुला खेळवतील बा. बाबू खुश. ट्रॉफी बॅग बी ठेवितोय तुला खेळवतील आता. जय हनुमान क्रिकेट संघ सांगे आयोजित जय हनुमान चषक आपल्याला पाहायला मिळतोय. सांगतोय मी आता सेमी फायनल नंबर 1. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चंदनवाडी टीमला विनंती असेल 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज. पहिले बॉलर आपल्याला प्रवीण पाहायला मिळतील ज्यांनी मागच्या मॅचमध्ये मिडन ओव्हर फेकलं. हॅट्रिक देखील केली. असा दुहेरी धमाका आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल 10 धावांची गरज फणसवाडी टीमला जिंकण्यासाठी. हा सामना अतिशय रोमहर्षक पाहायला मिळेल कारण इथं जो जिंकेल ना तो मात्र या स्पर्धेचा विजेता असणार आहे. अर्थातच करो या मरो, जिंकू किंवा मरू असा सामना चंदनवाडी आणि फणसवाडी. इथं मात्र अगदी दोन्ही गावांचं शेवटचं नाव वाडी आपल्याला पाहायला मिळते. पण कुठल्या संघाची सुसाट सुटेल गाडी हे देखील पाहायचं आहे. स्ट्राइक पे शैलेश है क्या. सुशांत स्ट्राइक एंडला. प्रवीण पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर. यावेळेला आपण पाहूया पहिला बॉल प्रवीण याचा सुशांतसाठी. 6 बॉल 10 धावांची गरज. आणि हा या षटकातील पहिला बॉल. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण जरूर. एक क्षेत्ररक्षक वाईड इस्ट लॉंगॉनच्या डोक्यावर पाहायला मिळते. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड विकेटला पाहायला मिळते आपल्याला. एक कव्हरमध्ये आहे.
शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. तदनंतर आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ना डीप कव्हरला पाहायला मिळते आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात केलं आहे. समोर जर आपण पाहिलं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनची जागा थोडीशी खुली ठेवली आहे. थोडीशी वेगळी रणनीती चंदनवाडी टीमकडून पाहायला मिळते आपल्याला. खामगाव संघ हा सामना होता क्षणी आपण फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. पहिला बॉल लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. सुशांत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला डाव्या हाताचा फलंदाज, एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज फणसवाडी टीमकडून. आणि यावेळेस चंदनवाडी टीमचा पहिला बॉलर प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात करा प्लीज. पहिला बॉल. वा, पहिला बॉल पडल्यानंतर अगदी अंगलट येणारा बॉल पाहायला मिळाला आपल्याला. थोडासा अंगलट आला होता जरूर सुशांत यांचा आणि यावेळेला मात्र सुशांत त्या बॉलला मोठा हिट मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण बॅट बॉलचा परफेक्ट कनेक्शन नाही आहे, टायमिंग परफेक्ट झालेला नाही आहे आणि त्याच कारणाने आपण पाहिलं ना कुठेतरी पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावांची गरज. आता 5 बॉल 10 धावा म्हटलं तर प्रत्येक बॉलवर तुम्हाला 2 2 2 2 2 अशी धावसंख्या करायची आहे जिंकण्यासाठी. पाहूया षटकातील दुसरा बॉल. ओ हो, यावेळेला शॉट मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सुशांतने ठोकलाय. हा बॉल हवाई फायर सीमारेषा पार. शानदार षटकार. 4 बॉलमध्ये 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 बॉलमध्ये 4 धावा फणसवाडी टीमला. वॉट अ स्ट्रोक. सुशांतने मात्र फटका खेचलाय. दबाव आला होता, तो दबाव मात्र दूर केलाय सुशांत या नावाने. पहिला बॉल डॉट केल्यानंतर दुसऱ्या बॉलवर प्रहार केला आणि इथून 4-4ची मॅच आली आहे. पुन्हा एकदा प्रवीणचा षटकातील तिसरा बॉल. ओ स्टंपच्या आडवा येऊन विकेट किपरच्या वरून उडवण्याचा विचार केला होता. यावेळेस दिल खूप शॉट खेळायचा होता त्याला, पण प्रवीणची लाईन तेच तारावर पाहायला मिळाली. प्रवीणने सांगितलं सुशांतला तू कसाही स्टंपच्या आडवा आहे, पण मी मात्र माझा बॉल जो आहे टप्पा आहे तो फेकणार आणि तोच टप्पा फेकलाय. 3 बॉलमध्ये 4 धावांची गरज. षटकातील चौथा बॉल. या चौथ्या बॉलला उडवलंय या बॉलला आणि हा बॉल हवाई फायर आणि फणसवाडी संघ फायनल साठी दाखल झालाय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. फणसवाडी संघ विनंती असेल प्लीज मैदान खाली करायचं आपण. खामगाव चला आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी या मैदानामध्ये. खामगाव अभिनंदन. फणसवाडी संघ आपलं. फणसवाडी म्हणजे खामगाव और सगळे तुमचे चला खामगाव आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्यांच्याकडे लिहिलं आहे प्रणितकडे लिहिलं आहे. अजित आणि प्रणितकडे लिहिलं आहे बघ. चला फलंदाज पाठवा लगेच. सोलते कशाला. ठीक आहे करते, कापते उलट पकडते आणि ठोकायचं वर.
तर दाणेबरोबर सोलत बसलं की वेळ जातो. अर्ध मधून कापायचं आणि वरून असं ठेवायचं सुरीच्या पाठची साईड बघ आपले हे सगळे दाणे मग वाडग्यात पडतात. सकाळी ते केवी अभी किससे इसका मैच है? SYMDB शरद आणि खामगाव. खामगाव टॉस जीता, क्या लिया? फील्डिंग लिया. खामगाव संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. पहिले बॉलर सज्जन, रजीत और रजित और नौश. स्ट्राइक पे कौन है? थोडी मैदानाच्या आतमध्ये खामगाव और SYMDB शरद. और खामगाव टॉस जीत के फील्डिंग लिया. खामगाव टॉस जीता, फील्डिंग. चला सामना सुरू करा ना प्लीज. सामना सुरू करा, आपल्याला विनंती असेल. यावेळेला पाहूया पहिला बॉलला उडवलंय. वाईड स्लोंगॉनच्या डोक्यावर विकेटचा पतन. पहिला धक्का, फलंदाज होतोय बाद. बॅक टू द डक आउट. चल गए. न्यू बैट्समैन नीरज.